पण काही मंडळींना मात्र बीड जिल्ह्याचं वातावरण सहजासहजी निवडू द्यायचं नाही. जातीपातीचं ज्या पद्धतीचं राजकारण चालू ठेवायचंय त्याच्यासाठी ते तुझबरही त्यांचे प्रयत्न कमी पडू देत नाहीत. हे मी गेली 4 दिवस माझ्याच बाबतीत माध्यमांवर एकदा हे एकदा ते. आता चमत्काराचा विषय झाला, ते जर भाषण तुम्ही पूर्ण ऐकलं असेल तर तो चमत्कार माझ्या तब्येतीच्या बाबतीत होता, राजकारणाच्या बाबतीत नव्हता. दुसरा विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत, तो शेतकरी वहिनीसाहेब समोर असताना अतिशय जोरात असं समोरून बोलत होता. तर मी म्हणलं शांतपणाने सांगा तर वहिनीसाहेबांच्या लक्षात येईल. एवढंच बोललो की माध्यमांनी चालवलं की शेतकऱ्याला मी दाब दिला. आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला. त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही. तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही. अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय. तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही. आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह. म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा. म्हणजे काँग्रेस ज्या पद्धतीने द्वेष वहिनी साहेबांवर करते आणि बीड जिल्ह्यातले ठराविक काही जण ज्या पद्धतीने माझा द्वेष करतायत, हे खरंच लोकशाहीमध्ये आम्ही मायबाप जनतेला आपलं मायबाप म्हणून जी काही सेवा करत आलो, माझ्यासारख्या व्यक्तीने 35 वर्ष टाचा घासला, तो त्यावेळेस आम्ही इथं पोहोचलो. पण फक्त समाज घटकातल्या एका व्यक्तीला पूर्णपणानं टार्गेट करायचं, ते एक दिवस नाही, मागं 252 दिवस मीडिया ट्रायल झालं. आता सुद्धा तेच चाललं. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की या आमच्या भाषणाचं पूर्णपणे तुम्ही सार काढा आणि त्यातून काय तर्क काढायचे त्या तर्कावर बोला, कट करून नाही, तर्कावर बोला. माझ्या एखाद्या वाक्यावर तुम्हाला आणखीनही टीका करण्यासाठी वाव मिळू शकतो ते काढा, त्यावर तुम्ही बोला. आणि माझी या ठिकाणी काँग्रेसला जी की पूर्णपणाने बुडालेली आहे, म्हणून 252 दिवस आजही काहीही दिसत नाही. सर्वांना एकच व्यक्ती दिसतो. त्या व्यक्तीला मी समाजकारणात आहे, राजकारणात आहे, माझ्यावर त्या बाबतीतले द्वेष काढून काहीही टीका करावी मला मान्य आहे. पण टीका माझ्या मुलाबाळापर्यंत, टीका अगदी माझ्या मातीला घाण म्हणण्यापर्यंत, ज्या मातीत मी लहानाचा मोठा झालो त्या परळीला, त्या जिल्ह्याला बदनाम करायचं. अरे मला तुम्ही करताय ठीक आहे, पण माझ्यावर सुद्धा बदनामी करत असताना कुठल्या प्रकारची. आता मी चमत्कार म्हणलं तर त्या भाषणात म्हणलं की आता काहीतरी चमत्कार करावा लागेल का. तर अनेक दिवस झालं मला म्हणतायत की तुझी तब्येत बरोबर नाही, लक्ष ठेव. ही खरी गोष्ट आहे, मधल्या काळात माझी तब्येत ठीक नव्हती. म्हणून मी म्हणलं की आता चमत्कार दाखवायची वेळ आली की एखादी सभा अशी घ्यावी आणि आपण चमत्कार दाखवावा आणि आपलं शर्ट न बोलता शर्ट काढून आपली तब्येत दाखवू. हा सार माझ्या भाषणाचा होता. पण त्यात टीका काय केली, झालं काय, विपर्यास केला. काय चमत्कार करणार आता, धनंजय काय करणार आता, जय महाराष्ट्र करणार का, काय करणार. अरे काय, एखाद्या माणसाने जगावं की मरावं. तुम्हाला चांगलं वाटतंय, माध्यमांना दाखवायला चांगलं वाटतंय, टीआरपी वाढतंय म्हणून एखाद्या व्यक्तीच्या, माझ्यासारख्या संवेदनशील व्यक्ती, माझ्यासारखा, मला माहित नाही की माझ्यासारखे इतके अतिसंवेदनशील व्यक्ती समाजकारणात राजकारणात आहेत का नाही, असतीलही. पण ह्या गोष्टी सहनशक्तीच्या बाहेर किती दिवस सहन करावं. अरे आज 350 दिवस झालं मीडिया तुम्ही ट्रायल करताय, मला एकट्यालाच टार्गेट करताय, खाली नेतेही माझ्यावर टार्गेट करतायत. अरे माझी काय भीती आहे, मी इत्तू सायम आहे, इत्तू सायम आहे, क्या आहे मेरा. म्हणून मला संपवण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय, त्याच्यासाठी जातीपातीचं राजकारण जे केलं जातंय आणि एकाच समाज घटकाला या ठिकाणी बदनाम करून त्या ठिकाणी जे केले जाते, ते माझ्यासारख्यानी आजपर्यंत जीवनात कधी जात पात धर्म न पाळता, कधी अंगाला शिव पण दिलं नाही, न पाळता काम करणाऱ्या व्यक्तीला जर असं मी जातीचं करतोय, मी फलानं करतोय, हे जे चाललंय, त्यामुळे मी उद्विग्न होऊन माझ्या मनातलं बोललो.
की अशा परिस्थितीत आज जे काही राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण झाली त्यात खरंच आपण सूट होतो का, हा विचार माझ्या मनात आला, म्हणून मी ते व्यक्त झालो. मला नावं पुन्हा एक मिनिट, ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली, अगदी व्यक्तिगत केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते कोर्टाने नलिफाय करून ज्यांनी अपील केलं, ज्यांनी पिटिशन दाखल केलं, त्यांच्यावरच कोर्टाने 1 लाख रुपये दंड दाखल, ह्या सगळ्या परिस्थिती तुमच्या समोर आल्या. मला कुणाच्याही बाबतीत काही बोलायचं नाही. माझा नियतीवर विश्वास आहे आणि ह्या हिशोब नियतीच करत असते. ज्याच्यात ज्यांनी खोटं केलं, मी जीवनामध्ये कधीच विरोधी पक्ष नेता झालो, आरोप खोटा केला नाही, पुरावा असल्याशिवाय मी कधी केलं नाही. पण या ठिकाणी चाललंय, माध्यमांनाही बरं वाटतंय, त्याबद्दल आता मी सांभाळून स्वतःला घेतोय की आपणही बरं वाटून घ्यायचं काय जे चाललंय. आता तुम्हालाच माहिती की त्यांना 1 लाख रुपयाचा दंड लागलाय. मी तेच म्हणतोय, हायकोर्टाने, माननीय उच्च न्यायालयाने 1 लाख रुपयाचा दंड, त्यांनी जे पिटिशन दाखल केलं त्या बाबतीत, हा प्रश्न त्यांना विचारा ना. कधीतरी ही हिंमत करा माध्यमांनी. त्या बाबतीमध्ये मला काही आता बोलायचं. हे बघा, आज या बाबतीत मला काही बोलायचं नाही. येणारा काळ हे दाखवून देईल. कालपर्यंत ज्यांना बरं वाटत होतं की बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अतिशय चांगली आहे, आज विषय फक्त त्यांच्यावर आला की बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली. हे जे दुट्टप्पी चाललंय ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हे आम्ही बंद करू शकत नाही. आम्हाला काय या बाबतीत बोलायचं नाही. माध्यमांनी हे बंद करावं. आणि माझी हात जोडून विनंती आहे की माध्यमांना सुद्धा, हे बीड परळी बीड हे त्याचे बदनामी चालली, आम्हाला काय करायचंय ते करा. आता आम्हाला मला तर गमवण्यासारखं काय राहिलेलं नाही. त्यामुळे काय माझ्या व्यक्तिगत करायचं करा. माझ्या मातीला बदनाम करू नका. धन्यवाद.